अभिनेते सुनील तावडे आणि त्यांचा मुलगा शुभंकर तावडे हे मराठी सिनेविश्वातले अगदी लोकप्रिय अभिनेते आहेतच. मात्र तावडे कुटुंबाला अभिनयाचा मोठा वारसा लाभलेला आहे. तब्बल 4 पिढ्या त्यांच्या सिनेविश्वात कार्यरत आहेत. तर अगदी दिग्गज अभिनेत्याचे ते पणतू देखील आहेत. चला तर मग पाहूयात कोण आहेत हे दिग्गज अभिनेते, तर कशी होती त्यांची कारकीर्द. मराठी सिनेसृष्टीला बरेच दिग्गज अभिनेते लाभलेत. तर त्यातीलच एक दिग्गज अभिनेते म्हणजेच दिवंगत अभिनेते दादा साळवी. गावच्या पाटलाची भूमिका साकारावी ती दादा साळवी यांनीच असं हमखास म्हटलं जातं. भारदस्त शरीर, झुपकेदार मिशा यामुळे त्यांची भूमिका अगदी हुबेहूब अशी वाटायची. खरं तर मुखपटांपासूनच त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. तर ते पुढे जाऊन नायिकेचे वडील, चरित्र अभिनेते अशा बऱ्याच भूमिकांमधून दादा साळवी यांनी आपल्या अभिनयाची प्रेक्षकांवर छाप पाडली. आज दादा साळवी हयात नाहीत, पण ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाच्या काळात त्यांच्या अभिनयाचा दरारा मात्र फारच मोठा होता. दादा साळवी हे रत्नागिरीच्या फणसोफ या गावचे होते. तर 4 डिसेंबर 1904 साली त्यांचा जन्म झाला होता. तर गावातूनच त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. गावात भरणाऱ्या जत्रांमध्ये ते नाटकांमधून काम करायचे. त्यानंतर त्यांना मुखपटांमध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली. 1928 सालच्या खुने नाहक या मुखपटात त्यांना पहिल्यांदा अभिनय करण्याची संधी मिळाली. मदन मंजिरी, भोला शिकार, रात की बात, खुदा की शान अशा बऱ्याच मुखपटांमध्ये त्यांनी काम केलं. तर त्यानंतर आलमारा, भक्त प्रल्हाद, प्रेमवीर, महाराणा प्रताप, एक गाव 12 भानगडी, सांगते ऐका, शिकलेली बायको, माणसाला पंख असतात अशा बऱ्याच बोलपटांमधून देखील त्यांनी काम केलं. मराठी सिनेसृष्टीतील पहिला प्रेमविवाह देखील दादा साळवी यांनीच केला होता. त्यांचीच नायिका सखुबाई यांच्यासोबत त्यांनी विवाह केला होता. दादा साळवी यांची अभिनयाची कारकीर्द तर फार मोठी होतीच, मात्र त्यांच्या पुढील पिढीने देखील हा वारसा पुढे नेलाय. तर सिनेविश्वात यांची पुढची पिढी आता मोठं नाव देखील कमावतीये. ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे हे दादा साळवी यांचे पणतू आहेत. तर सुनील तावडे यांच्या आई या मूळच्या रत्नागिरीतील फणसोप गावच्या होत्या. तर माहेरच्या त्या साळवी. त्यांचे आजोबा दिनकर शिवराम साळवी म्हणजेच अभिनेते दादा साळवी. सुनील तावडे यांनी आपल्या पणजोबांचा म्हणजेच दादा साळवी यांच्या अभिनयाचा वारसा पुढे नेलाच आहे. तर स्वतःच्याच बळावर त्यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं एक वेगळं नाव देखील कमावलंय. बरेच चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून त्यांनी काम केलंय. तर सुनील तावडे यांचा मुलगा शुभंकर तावडे हा देखील आता मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं एक वेगळं नाव कमावतोय. तर सध्याच्या घडीला त्याचेही बरेचसे चित्रपट येताना दिसत आहेत. त्यामुळे साळवी आणि तावडे कुटुंब हा अभिनयाचा वारसा चांगल्या रीतीने पुढे नेत आहेत असं पाहायला मिळतंय. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.